दिवसांपासून राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती। तर पालघर शहराला देखील पावसाने चांगलं झोडपून काढलंय। तसेच पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेत। पालघर येथील नयानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले। तर परिसरामध्ये स्वच्छता नसल्याने तसेच गटारी स्वच्छ न केल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। तर काही जणांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकं सुद्धा या पाण्यामध्ये भिजले आहेत। मैं चाहती हूँ कि इधर पहले तो साफ सफाई वगैरह फहाद खान ने कराए थे, लेकिन अभी इधर कोई झांकने भी नहीं आ रहा है, देखने नहीं आ रहा है। तो हम लोग को इस परेशानी से, इस मुश्किल से हम लोग को निकालेगा कौन? और कल को लाइट का खंभे से वायर गिर जाएगा, किसी की जान जाएगी, तो इसका जिम्मेदार कौन है? ये बच्चे को लेकर सुबह में स्कूल जाते तभी परेशान, इतना पानी साफ भी निकलता है पानी में। 3 साल से जाके बोल रहे, कुछ सुनाई नहीं कर रहे। आप लोग ये बताओ, ये एरिया में साफ सफाई कौन करता है? ने की है और उसके अभी तो कोई आता ही नहीं इतना। तर पाणी साचलेले असल्यामुळे त्यामध्ये साप तसेच वेगवेगळे छोटे मोठे कीटक या परिसरामध्ये वावरत होते। त्यामुळे येथील लहान मुलं तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी भीती वाटत होती। तर RK फाउंडेशनचे प्रमुख फहद खान हे स्वतः प्रत्येक एरियामध्ये जाऊन पाहणी करत होते। तसेच त्यांनी लोकांना आश्वासन दिले आहे की तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळेल। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, पालघर।